डीजे पर्सन आपण राष्ट्रगीत धून तयार ठेवा. तर या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली सर्वात प्रथम अर्पण करणार आहोत. स्वर्गीय रतनशेठ काशीनाथ चौधरी यांच्या नावाने आपण ही स्पर्धा भरवली आहे. आणि तसेच स्वर्गीय नागो लक्ष्मण भोईर, त्यानंतर पूजा चौधरी आणि त्याचबरोबर संजय गायकवाड, त्याचबरोबर आमचे भाऊजी गुंदवलीचे, ज्यांचं नुकतंच काही दिवसांपूर्वी निधन झालं आणि त्यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. संजय तुकाराम पाटील, महादेव तुकाराम पाटील गुंदवली यांनाही खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. मी सर्वांना विनंती करेन, जे जागेवरती बसलेले आपण एका जागेवरती स्तब्धपणे उभं राहायचं आहे. 2 मिनिटं फक्त भावपूर्ण श्रद्धांजली असेल आणि त्यानंतर भारताची आन बान शान आणि भारताचा सर्वोच्च अभिमान राष्ट्रगीताला मानवंदन आपण या ठिकाणी देणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, काही जण अजूनही खाली बसलेले आहेत आणि ज्यांच्या डोळ्यावरती गॉगल आहे, मी त्यांना विनंती करतोय की तो गॉगल रिमूव्ह करा आणि टोपी आपण रिमूव्ह करायची आहे. या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. श्रद्धांजली सुरू. ओम शांती शांती शांती. आणि एका जागेवरती उभं राहायचं. मी सर्वांना विनंती करतोय की आपण भारताची आन बान शान, भारताचा सर्वोच्च अभिमान राष्ट्रगीताला मानवंदना या ठिकाणी देत आहोत. डीजे मॅन, जोपर्यंत प्ले म्हटलं जात नाही तोपर्यंत प्ले करू नका प्लीज. मी पुन्हा विनंती करतोय, जागेवरती काही बसलेले व्यक्ती आहेत, काही ऑडियन्स आहेत, त्यांना विनंती असेल की आपण एका जागेवरती उभं राहायचं आहे, कारण या ठिकाणी राष्ट्रगीत सुरू होणार आहे. 3, 2, 1 राष्ट्रगीत सुरू. गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की. तर लगेच आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. मी दोन्ही कॅप्टनला विनंती करेन, स्वयंभू पायगाव आणि एका बाजूला जोशी फाउंडेशन जोशीलन भादवड ए, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा असेल. आणि मी मोहन भोईर यांचे सुपुत्र मेहुल भोईर, मी त्यांना विनंती करेन की आपण हा टॉस करायचा आहे त्यांच्या शुभास्य. आणि जान्हवी भोईर यांना विनंती असेल, तसेच संकेत आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्य या ठिकाणी टॉस करायचा आहे. फायनल काउंटडाऊन सुरू झालेले आहे आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. येस बोथ कॅप्टन, कम फॉर द टॉस. भोईर फॅमिलीच्या शुभास्य आपण आता शेवटच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय.
मेहुल स्पोर्ट्सच्या वतीनं खरं तर ही स्पर्धा आहे आणि मेहुलजींच्या शुभास्य आपण टॉस करतोय. एका बाजूला हेड आणि एका बाजूला टेल, दोन्हीपैकी कॉल करायचा. मॅच असेल 4 षटकांची. ओके, हेड असं कॉल आहे भादवडच्या कॅप्टनचा आणि हेड आलेलंच आहे. तर मेहुलजींसोबत आपण चर्चा करणार आहोत जे मोहन भोईर यांचे सुपुत्र आहेत. आणि खरं तर निर्णय कळवण्या अगोदर आपण आपल्या ऑर्गनायझिंग टीमचे मेंबर आणि भोईर कुटुंबियांसोबत चर्चा करतोय. ही भोईर फॅमिली आहे, त्यांच्या शुभाचे आपण टॉस केलेला आहे. फोटो सेशन सध्या मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण पुन्हा एकदा सन्मानार्थ मंचावरती विराजमान व्हावं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय. फोटो सेशन. प्रथमतः आपण मॅच सुरू होण्या अगोदर मेहुल भोईर यांच्याशी चर्चा करणार आहोत. मेहुल भोईर, खरं तर स्पर्धा तुमच्या नावानं अनेक वर्षांपासून संघ चालत आलेला आहे आणि आज क्रिकेटची स्पर्धा भरवलेली आहे तुमच्या पप्पांनी किंवा त्यांच्या साथीदारांनी. कसं वाटली स्पर्धा बघून? खूप चांगलं वाटत आहे. म्हणजे चांगला एक्सपिरियन्स आला आहे ओव्हर द इयर्स. म्हणजे आनंद वाटतो आहे. पप्पा एवढे वर्षापासून चांगली मॅच ऑर्गनाईज करतात त्याबद्दल खूप. शेवटच्या मॅचचा टॉस तुमच्या हातून होणार आहे, तुम्हाला याची कल्पना होती अगोदर? नाही, मला इकडे येऊन माहिती. आणि क्रिकेट कधी खेळलाय का तू? आता खरं तर यंग अवस्थेमध्येच आहे, परंतु क्रिकेट खेळलाय? आधी केलाय तो, आता एवढ्या नाही कंटिन्युअसली केलेत, पण खेळतो कधी कधी. पण क्रिकेट या खेळाबद्दल प्रेम आहे, क्रिकेट बघत तर असशील? हां, बघतो. फ्रिक्वेंटली नाही पण बघतो मी. मग आता मजा येणार आहे या मॅचला. हो, नक्कीच. थँक्यू सो मच आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल. तुमचा धन्यवाद. टॉस तुम्ही जिंकलेला आहे, 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकून फायनल मॅचमध्ये काय निर्णय? फिल्डिंग. काय सांगाल या मागचं कारण? फिल्डिंग का करणार आहात? समोर संघ खूप चांगला आहे आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्यांदा तुम्ही फायनलला पोहोचलेत, परंतु फायनल जिंकले नाही. लास्ट टाइम मी फायनलला हरलो आणि यावेळेस नक्कीच फायनल जिंकण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असेल. मी जास्त वेळ घेत नाहीये. बॅटिंग आली आहे तुमच्या वाट्याला. 4 ओव्हरची मॅच आहे, जवळजवळ 5.25 झालेले आहेत. बॅटिंग करणार होता की फिल्डिंग करणार होता? नाही, बॅटिंगच करणार होतो. अगदी मनासारखं घडलेलं आहे. तुम्ही तीन ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. 4थ्या ट्रॉफीकडे लक्ष आहे का कॅप्टन विकास मुकादम यांचं? नाही, लक्ष दोघांचं पण आहे, पण जो चांगला खेळेल तो जिंकणार आहे. शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. तर फायनल मॅचचा टॉस संपन्न झालेला आहे आणि टॉस जिंकून या ठिकाणी जोशी फाउंडेशन भादवडनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला टीम स्वयंभू पायगावला. वळूया आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया दाणेश्वर चिकणे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू समीर ठाकरे. तर जाऊया आपण पुन्हा एकदा स्वर्गीय रतन शेठ चषक 2025 या स्पर्धेचा मेगा फिनाले पाहण्यासाठी मित्रहो. टॉस झालेले आहे. जोशीलन भादवड संघाने टॉस जिंकून या मेगा फिनालेची प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेला आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेले आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाला प्रथम बॅटिंगसाठी. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा शेवटचा दिवस आपण गोड होताना पाहतोय या स्पर्धेमध्ये मित्रांनो. काय या स्पर्धेमध्ये आपण जबरदस्त उत्साह बघितला, जबरदस्त टॅलेंट बघितलं, जबरदस्त आपण पाहुण्यांची अगदी मांदियाळी बघितली आणि प्रत्येक पाहुण्याने येऊन इथं खरं तर मोहनदादा भोईर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं कौतुक केलं. कारण असं आयोजन नियोजन दरवर्षी मोहनदादा भोईर आणि त्यांची टीम म्हणजे मेहुल स्पोर्ट अँड वरालदेवी न्यू 40+ ताडाली संघ करत असतो आणि त्यांना खास जी साथ दिली ती खरं तर विकीसेठ चौधरी यांनी. आणि खरोखरच विकीसेठ चौधरी आपलं खूप खूप अभिनंदन आमच्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने. कारण अशी चांगली स्पर्धा आपण नक्कीच इथे प्रस्थापित करून जो आम्हाला आनंद दिला, नक्कीच आमच्या 40+च्या माध्यमातूनही आपलं खूप खूप कौतुक आणि आभार.
खूप कमी स्पर्धा होतात विकी शेट या 40+ मध्ये, मात्र ज्याही होतात त्या अगदी लाजवाब असतात, सदाबहार असतात. अगदी 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 खरी गोष्ट आहे. जीवनामध्ये सर्व ढोंग करता येतं, पैशाचं ढोंग अजिबात चालत नाही. आणि आर्थिक सहकार्य नसलं ना तर कुठलंही कार्य हे पार पडत नसतं. खरं तर विकी शेट चौधरी यांच्या माध्यमातून भरपूर सारी मदत झाली या स्पर्धेला आणि त्यांचा आपण आभार मानूया. मेहुल स्पोर्ट अँड वरालदेवी न्यू 40+ ताडाली, तसेच एकच वादा मोहन दादा यांच्या वतीने. वेल, तर मेगा फिनाले बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा जो शिलन भादवड संघाला पाहतोय अंतिम फेरीमध्ये. हा संघ गौरसे इथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. मात्र जय बजरंग कारिवली ए संघाने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केलं होतं. परंतु इथे कुणाचं स्वप्न कोण उद्ध्वस्त करील हे पाहूया. गुलाल कुठल्या गावामध्ये उधळला जाईल, कारण हा 40+चा जो गुलाल आहे ना मित्रांनो, तो उधळण्याची इच्छा प्रत्येक कर्णधाराची असते, प्रत्येक संघाची असते. इनमिन स्पर्धा होतात, कमी स्पर्धा होतात, मात्र ज्याही होतात त्या लाजवाब होतात. आणखी एक लाजवाब स्पर्धा आपण पाहतोय, स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2025. मॅच ऑन. समोरासमोर आज ठाकतील जगदीश नाईक, समोर असतील आज त्यांच्या जितू गवळी, समोर असतील दीपक मडवी. बलदेव जोशी असतील एका बाजूला, पिंटू पाटील असतील एका बाजूला, सुभाष दादा असतील एका बाजूला, योगेश नाना, सचिन नाईक एका बाजूला, चंदन एका बाजूला, विकास. अशी जबरदस्त रेलचेल असलेली, खेळाडूंची रेलचेल असलेले हे दोन्ही संघ. या संघाचा मेगा फिनालेचा पहिला चेंडू. टाळ्या उद्या मित्रांनो, अंतिम सामना सुरू होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ आर टीम. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूला हुक केलेला आहे. व्हॉट अ शॉट. दीपक मडवीचा पहिला धमाका. निश्चितच आमने सामने आले असतील. तोच जज्बा, तोच रुतबा आणि तोच संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या न्यू 40+ क्रिकेट संघटनेच्या या जबरदस्त स्पर्धेच्या मेगा फिनालेमध्ये पहिला धमाका दीपक मडवीचा षटकाराने सुरुवात करतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा चौथ्या 5व्या स्टंपवर येऊन हा पुन्हा एकदा फटका मारतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर. म्हटलं जातं. क्लास तुमचा कधीही मरत नसतो. असं म्हणतात ना आपल्या आगरी भाषेमध्ये, काथा जळतो पण काथ्याचं वळ कधीही जात नाही. हे अगदी तसंच आहे. तुम्ही 40+ व्हा किंवा 50+ व्हा, तुमच्यामध्ये क्रिकेटचा जो जुनून आहे तो जुनून कधीही मरणार नाही. काय क्लास होता दोन्ही फटक्यामध्ये. अगदी ऑफस्टमच्या बाहेर ठेवलं होतं, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता जगदीश नाईकने चेंडूला, मात्र तोही फटका आपण बघितला ऑफस्टमच्या बाहेर येऊन. अमोलजी कदम यांचे या ठिकाणी आगमन झालेले. वेलकम विकीजी चौधरी यांचे जवळचे सहकारी. आणि नक्कीच विकीजी चौधरी यांच्यावरील प्रेम, तसेच मोहनदादा भोईर यांच्यावरील प्रेम आज आपण पाहतोय हे व्यासपीठ पूर्णपणे गजबजून गेलेले आहे. आणि व्यासपीठावर जेव्हा मंडळी असते ना तेव्हा खेळाडूंनाही एक वेगळा चेव येतो खेळण्यासाठी. दीपक मडवी 2 षटकार 12 धावा. आता मात्र तिसराही मांडण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये धाव घेण्यात आलेली नाहीये. या षटकातील पूर्ण 6च्या 6 चेंडू आय थिंक दीपक मडवी खेळण्याचा प्रयत्न करेल. 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. जगदीश नाईक, वंडर ऑफ भिवंडी. स्लो काहीसा चेंडू सोडला होता, परंतु ह्या चेंडूवरही धाव मिळणार नाहीये. मिडऑनला सचिन नाईक होते. जबरदस्त खेळाडू सचिन नाईक, ज्यांच्या मार्फत आपण अनेक षटकार चौकार पाहतोय मिडऑनवर क्षेत्ररक्षण करताना.
यावेळी मात्र स्लॉक स्वीप, चेंडू हवेत आहे आणि मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर सीमारेषा पलीकडे. धावा धावपलकावर लागतात. हा फुलटॉस आहे, पुन्हा एकदा 30 दिशा आणि परिणाम ही तोच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. कॅल्क्युलेटेड 6. कुठे बेशुद्ध करून आम्ही गाडीमध्ये बिडीमध्ये टाकलं असतं तर बरं झालं असतं. कारण कोण अडवेल त्याला. ह्या षटकामध्ये तब्बल 24 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत आणि त्या 24 धावा दीपक मडवीच्या एकट्याच्या बॅटमधून. 4 षटकांचा सामना आहे. टार्गेट निश्चितच 60 ते 65 धावांचं मनात असेल, परंतु काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. इथे सुभाषला दुसरं षटक करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. सुभाष स्वतः कॅप्टन आहेत, कॅप्टन लिडिंग फ्रंट. स्वतः आता मात्र कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. इथून 4 ते 5 धावांचं षटक टाकलं तर पुन्हा एकदा गाडी रुलावर येईल जोशीलन भादवड ए संघाची. मात्र हे षटक जर मागणं ठरलं तर कदाचित गाडी रुलावरून घसरू शकते. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु हिट विकेट झालेले आहेत फलंदाज. पहिलं षटक संपलं. 45च्या फलंदाजाची कामगिरी संपली आणि त्याने आता घेतली निवृत्ती. गव्हर्नमेंटने 60 वर्षावरून 58 वर्ष निवृत्तीचं वय केलेलं आहे. इथं आपण 45 वर्षानंतरच पहिल्या षटकात निवृत्ती घोषित करतोय. धावसंख्या धावपलकावर 25 झालेले. न्यू बॅट्समॅन जीतू गवळी, आसमान से गिरे, खजूर पे अटके. ही जोडी जबरदस्त आहे, परंतु जर या जोडीला लवकर बाद केलं तर जोशीलन भादवड ए संघाला अजून कमबॅकची संधी. सामना तर गेलेला नाही त्या, कारण त्यांच्याकडेही कमी फलंदाज नाही आहेत. नंदूजी बजागे यांनी ऑफर या ठिकाणी लावलेली आहे. नक्कीच नेटची व्यवस्था ज्यांनी या स्पर्धेसाठी केली. जितू गवळी आपण षटकारांची हॅट्रिक करता तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. 2222. क्या बात आहे. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. ऑफ स्टंप यॉर्कर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बघा दीपक मडवीच्या बॅटमधून आज सकाळपासून आपण बघितलं पॉईंटकडे एकही फटका गेलेला नाहीये, थर्डमॅनकडे एकही फटका गेलेला नाही, कव्हर्स सीमारेषेवर एकही फटका गेलेला नाहीये. आणि तीच गत आपण जितू गवळीची बघितली. त्याच्या बॅटमधूनही ऑफसाईडला धावा आलेल्या नाहीत. सर्व धावा आल्या त्या मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑनवर. चेंडू पायांवर आदळतोय, कारण इम्पॅक्ट मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर होता. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न. मात्र चांगली रणनीती, थिंकिंग चांगली होती संदीप मोरेची, कारण त्याला माहिती आहे कुठल्याही परिस्थितीत गडी बाद होणं आवश्यक आहे, विकेट मिळणं खूप आवश्यक आहे. दोन्ही विकेट महत्त्वाचे आहेत. ही विकेट बोनस असती जर डायरेक्ट हिट झाला असता तर. चांगली रणनीती, चांगली डोकेबाजी आपण बघितली संदीप मोरेची. धावसंख्या धावपलकावर 27 लागतीये, 27. दीपक मडवीच्या बॅटमधून आतापर्यंत 18 षटकार आलेले आहेत. 18 वेळा त्याने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे आणि मला वाटते 9 ते 10 चेंडू अगदी टाटा बाय बाय केले. यावेळी मात्र जितू गवळीच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार. संपूर्ण खेळाच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो जितू गवळी आणि दीपक मडवी यांच्याबद्दल. आगरी भाषेत म्हणायचं जर
झालं तर चोपताच ठेवले असं म्हणायला हरकत नाही. वेलकम. काही सन्मान्य पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. या सर्व सन्मान्य अतिथींचं मेहुल स्पोर्ट आणि वऱ्हालदेवी ताडाले आयोजित स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2025मध्ये मोहनदादा भोईर आणि विकीशेठ चौधरी यांच्यामार्फत हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. सुभाष. यावेळी मात्र लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. जगदीश नाईक तिथं आहेत, मात्र त्यांच्या हातून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. लिहिली आहे जोशीलन भादवड ए संघाची. मात्र शरीराने हरलं तरी चालेल, मनाने हरवू नका असं मी तर म्हणेन. उलटा चेंडू आहे इथे, मात्र चेंडूला खेळून काढलेले मिड विकेट क्षेत्रामध्ये. परंतु आज जिद्द बघा स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाची. हा संघ टॉप रँकिंग करतोय. तब्बल 7 त्यांच्याकडे ट्रॉफीज आहेत. 3 अंतिम विजयी, 2 उपविजयी आणि 1 सुपर 6. लेफ्ट स्टंपच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. तुम्ही टॉपला का आहेत हे सिद्ध करणं आवश्यक असतं पूर्ण सीझनमध्ये. तुम्ही जिंकलेली फायनल फक्त तुक्का नाही आहे, तर आमच्याकडे टॅलेंट आहे म्हणून आम्ही इतक्या फायनल जिंकल्या असं उदाहरण सेट करायला लागते. आणि तेच उदाहरण सेट केलेलं आहे पायगाव संघाने. इथे मात्र चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिला चेंडू उडवलेला आहे. हा इन दी एंड आजच्या दिवसातील सर्वात लांबडा षटकार जीतू गवळीच्या बॅटमधून. हॅट्रिकसाठी 2222 पारितोषिक आहे. बघूया, पहिला षटकार तर आलेला आहे त्यांच्या बॅटमधून. आणखी 2 जर आले लगातार तर नक्कीच 2222 पारितोषिक ते घेऊन जातील. हा फुल टॉस आहे. हा चेंडू ही थांबणार नाहीये, जाईल सीमारेषेच्या बाहेर. टाटा बाय बाय.
यार हो वॉट बॉल. नंदूजी बजाके साहेब 2222 आपले खरं तर वाचलेले आहेत. नाही दिलदारपणा दाखवलेला होता नंदूजी बजाके साहेब यांनी आणि त्यांनी खिशामध्ये खरं तर हातही घातला होता. यावेळी मात्र स्लॉक्सी पुन्हा एकदा चेंडू जाईल. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा आणखी एक धमाकेदार षटकार. खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये दीपक मडवीनेही भरपूर चेंडू पाठवले. त्यानंतर जितू गवळीनेही भरपूर चेंडू पाठवले. स्वर्गीय नागो लक्ष्मण भोईर खेळाडू कक्ष आपण पाहतोय व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला. 3 षटकार आले या षटकात. हाही षटकार जाईल यात शंकाच नाहीये. लॉंग लॉंग ऑफ द वे षटकार. टोपला बॉल खपलं. मॅच चेंडू येतोय का बघा पंच. आता आमच्याकडून तर बरेचसे चेंडू संपलेले आहेत. आता डबल हॅट्रिक वर आहे जितू गवळी. हा चेंडू 2222चा. हो इथे मात्र पुन्हा एकदा संधी हुकलेली आहे. पुन्हा एकदा हात आतमध्ये गेला होता खिशामध्ये. बजागे साहेबांचा मात्र पुन्हा एकदा कमनशिबी ठरले जितू गवळी. धावसंख्या धावफलकावर लागते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा. अगदी कुठल्या इंटरनॅशनल क्रिकेटची मॅचची हायलाईट चालू असावी तशी आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. षटकार चौकारच फक्त मारले जात आहेत. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑब्झर्वेशन आमचं असं आहे ना मित्रांनो, रविवारी जी टीम सुपर 3 मध्ये निघते अगदी 90% जर बघितलं तर तीच टीम फायनल जिंकत असते. मात्र इथे अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. हे ऑब्झर्वेशन आहे फक्त. गोलंदाज तयार. पिंटू ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफ स्टंप सोडणारा चेंडू. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर जाईल ती 68 लागतीये. मेगा फिनाले पाहत आहे. मात्र मेगा फिनाले नसून अगदी क्षणचित्र पाहतो की काय आपण अशी बॅटिंग सुरू आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. खरं तर ऑफ स्टंप पूर्णपणे कव्हर केला गेला होता दीपक मडवीद्वारा. आणि हे ऑफ स्टंपची चेंडू एखादा तंत्रशुद्ध फलंदाज असता तर त्याने पॉईंट सीमारेषेकडे पाठवले असते. मात्र आज ऑफ साईडला खेळायचंच नाही असं जणू मनात ठरवलेले. चेंडू हवेत आहे. यस जबरदस्त कॅच. दीपक मडवीची खेळी संपुष्टात. वर्षी याच मैदानावर 78 केल्या होत्या मोरवाई दिवे संघाने आणि 3.3 षटकामध्ये जिंकला होता सामना वराल दिवसपोट ताडाली संघाने. आणि उमेश आहे तिथे नक्कीच त्यांनाही त्या सामन्याची आठवण असेल. तडाखे बंद बॅटिंग. इथे मात्र फ्लिक केलेला आहे चेंडूला. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगलचा फक्त प्रयत्न असेल आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावर 70 लागेल. 70. चेंडू अजून शिल्लक आहेत ते 4. पिंटू पहिले 2 चेंडू वाईड. त्यानंतर दीपक मडवीची विकेट. चेंडू हवेत आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक नाही आहे फाईन लेगला. मात्र डीपवरून
जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल. ओहो, इथे पात्र पाहतोय आपण, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार. वाटतंय टॉस जिंकल्यानंतर खरं तर बरेचसे कॅप्टन असे असतात अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असतात, परंतु इथे कुठे ना कुठे निर्णय चुकीचा झालेला आहे असं वाटायला लागलेलं आहे. पुन्हा एकदा फायनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सुभाष यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र स्टंप हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नेम चुकलेला आहे असं आपण म्हणू शकतो. धावसंख्या धावफलकावर 76 लागलेले 76. वैयक्तिक 41 धावांवर जितू गवळे आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलेला आहे. वड शॉट. चेंडू पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. भारतजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी चेंडू हवेत आहे आणि यस, जितू गवळीची विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय शुभागमन झालेलं आहे आदरणीय भरत पाटील साहेबांचं. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. मी आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. क्रिकेटचे निस्सीम चाहते आणि अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये ज्यांचं मौलाचं योगदान आपल्याला बघायला मिळालेलं आहे, अर्थातच आदरणीय भरत पाटील साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. त्यानंतर नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष हरिदासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलंही स्वागत आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आनंदजी पाटील यांचीही उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आनंदजी पाटील साहेब, आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर बंटीजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. बंटीजी चौधरी साहेब, आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सस्ने हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. मान्यवरांच्या माहितीसाठी मेगा फिनाले आपण पाहतोय. पहिल्या 4 षटकामध्ये फर्स्ट हाफच्या समाप्तीनंतर धावफलकावर 80 लावलेले आहेत स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने आणि 81 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे जोशीलन भादवड ए संघासमोर. नवीन 40+ क्रिकेट संघटना भिवंडीचे सल्लागार आदरणीय भरत पाटील साहेब आणि भारतीय जनता पार्टीची भरपूर मोठी जबाबदारी या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कांद्यांवर आहे असे आदरणीय भरत पाटील साहेबांचं नुकतंच आगमन झालं आणि त्यांच्यासोबतच उपाध्यक्ष हरिदास पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभागमन झालेलं आहे. तमाम मान्यवरांच्या माहितीसाठी आपण जो सामना पाहताय तो फायनलचा सामना स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2025 या स्पर्धेतील महाअंतिम सोहळा आणि महाअंतिम सामना 2 बलाढ्य संघांदरम्यान रंगतोय. स्वयंभू पायगाव आणि त्यांच्या विरोधात जोशी 11 भादवड ए असा सामना या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळाला. याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि आज तो आनंदाचा क्षण, तो गोड क्षण आज कोणत्या गावामध्ये खऱ्या अर्थानं आनंद साजरा केला जाणार याची देही याची डोळा हा उत्तर तुम्हाला खऱ्या अर्थाने या ऐतिहासिक क्रीडांगणावरती मिळणार आहे, यात शंकाच नाहीये. तब्बल 80 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे स्वयंभू पायगाव टीमनं. सध्या VIP डायचं दृश्य मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय. हे संपूर्ण मान्यवर कक्ष आज पूर्णपणे खचाखच भरलेलं बघायला मिळतंय आणि हे प्रेम खऱ्या अर्थानं मेहुल स्पोर्ट्स, त्यानंतर आदरणीय विकी शेठ चौधरी, मोहनदादा भोईर यांच्यावर असलेलं हे प्रेम तुम्हाला बघायला मिळालं आहे. आणि या क्रिकेट प्रेम खऱ्या अर्थानं आज तुम्ही या मान्यवर कक्षात असलेल्या गर्दीवरून तुम्हाला कळालं असेल, तुम्हाला रिअलाइज झालं असेल
या प्रेमापोटी आणि या प्रेमा खातर आलेला हा जनसमुदाय मान्यवर कक्षामध्ये तुम्हाला बघायला मिळाला. परंतु 80 धावा आता इथून बनवाव्या लागतील, 81 धावा बनवाव्या लागतील. सामना जिंकण्याकरिता जोशी फाउंडेशन भादवडला. चला फिल्डिंग लावून घ्या टीम पायगाव. चला सलामीची जोडी पाठवायची आहे टीम भादवड. जगदीश नाईकच्या विरुद्ध जसा तुटून पडला होता दीपक मडवी, तसा आता तुटून पडावं लागेल जगदीश नाईकला या मॅचला जिंकायचं असेल तर. दोन्ही संघांमध्ये महान खेळाडू आहेत, परंतु मित्रांनो आपण कधीही सांगत असतो ना की तुमचं नाव किती मोठं आहे त्यापेक्षा तुमचं काम किती मोठं आहे ह्याला महत्त्व जास्त दिलं जातं. आज व्यासपीठावर अक्षरशः जागा नाहीये बसायला, एवढा प्रचंड जनसमुदाय आणि मान्यवर पाहुणे तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळालेत. खूप एन्जॉय केला सर्वच क्रिकेटर्सने. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेच्या अंतर्गत ही 12वी स्पर्धा आहे आणि चिकणे सरांनी या अगोदर देखील सांगितलं की ठराविक स्पर्धा होतात, परंतु ज्या होतात त्या स्पर्धा लाजवाब होतात. महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य आदरणीय भरतजी पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे एक भरपूर मोठं नेतृत्व आणि तसेच प्रमुख सल्लागार भिवंडी न्यू 40+ क्रिकेट असोसिएशनचे, तर सर्वांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. सध्या त्यांना दाखवलं जातं VIP डायजवरून या स्पर्धेचा ते आनंद घेताना. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. जगदीश नाईक आणि त्याच्या सोबतीला बॅटर सुभाष. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग मार्कवर दीपक मडवी, हार्ट ऑफ भिवंडी. त्याच्या बॅटमधून 28 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. 81चं टार्गेट. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल यॉर्क लेत होता, यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये जगदीश नाईक समोर. चांगली लाईन तुम्हाला बघायला मिळाली. 3 ट्रॉफी या वर्षामध्ये जिंकल्यात स्वयंभू पायगावनं आणि त्या ट्रॉफी का जिंकल्यात ह्याचं उत्तर आजच मिळालं. काय खेळ केल्यात पूर्ण दिवस, लाजवाब. जगदीश समोर बॅटची नरेश आतली कडा, मागे येतोय बॉल. सातत्याने वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ बॉल टाकतोय जगदीश नाईकला. बॅट वर करू देत नाहीये, बॅकलिफ्टला वर करू दिलं जात नाहीये. लागोपाठ दोन्ही यॉर्कर तुम्हाला त्या ठिकाणी दीपक मडवीचे बघायला मिळाले. अखेर स्कोर 1 धाव धावफलकावरती लागली आहे. सुभाष ऑन स्ट्राईक तुम्हाला आता बघायला मिळेल. टीपमध्ये मिड विकेट त्याच्या समोर. स्विंग अँड मिस. थोडासा खाली राहणारा बॉल, टप्पा पडल्यानंतर खाली बसणारा चेंडू होता. डॉट बॉल. दबाव पहिल्याच ओव्हरमध्ये टाकण्याचा प्रयत्न दीपक करतोय. सुभाष समोर लेग ग्लान्स फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव ह्या ठिकाणी पूर्ण केली आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा येतो, मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झाल्या 2. आता असं वाटतं की पर ओव्हर 20 धावा जोडायचे आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दीपक मडवीनं दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉप एज बॉल हवेत आहे. फिल्डर एकही पोहोचू शकला नाहीये बॉल पर्यंत. फक्त एकच धाव. सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेगानं तुम्ही तुमच्या इंटेन्शन पर्यंत पोहोचणार नाही आहात. त्याच्यासाठी तुम्हाला चौकार आणि षटकारांची गरज आहे. यावेळेला फुलटॉस बॉल, आडव्या बॅटनं प्रहार केला बॉलवरती, परंतु तो देखील प्रहार तेवढा फायदेशीर नव्हता जेवढा मिळणं गरजेचं होतं आणि 1 धाव इथेही पूर्ण झाली. स्कोर एका धावेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. ओनली 4 रन्स ऑन द बोर्ड. इथून आता समीकरण भरपूर कठीण झालेलं आहे, कारण येणारे 3 षटक शिल्लक आहेत. 18 बॉल शिल्लक आणि जवळपास 76 धावांची गरज आहे. म्हणजे आता इथून 25 पेक्षा जास्त धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायच्या आहेत. 25.33च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील. लेग ब्रेक होता जितूचा. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. खूप जास्त बाहेर वळण घेणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला आहे. अवांतर धावेनिशी
सुरुवात करत असताना जितू गवळी आज बॅटिंगमध्ये चमकला. 45 धावा त्यानं बनवल्या फायनल मॅचमध्ये. इथे ऑफ ब्रेक होता, यावेळेला बघा आतमध्ये आणणारा बॉल. ह्या अगोदरचा जो चेंडू होता तो बाहेर वळण घेणारा होता आणि हा चेंडू आतमध्ये वळण घेणारा तुम्हाला बघायला मिळाला. सामना फायनलचा थोडंसं आता असं वाटतं की वन साईडच तुम्हाला बघायला मिळेल. ज्या प्रकारे खेळ सुरू केला, एकतर्फी विजयाकडे अग्रेसर होताना टीम स्वयंभू पायगाव. स्कोर आणखी एक जोडला जातोय धावफलकावरती. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झालेल्या आहेत. 7 धावा, 7 runs on the board. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता, पुढे सरसावून ड्राईव्ह करण्यात आला. वाईट लॉंग ऑन कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एक धाव. सेकंडचा कॉल या ठिकाणी करण्यात आलाय, परंतु नकार येतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. मॅच आता पूर्णपणे स्वयंभू पायगावनं आपल्या पक्षामध्ये झुकवलेली आहे, आपल्या बाजूनं केलेली आहे. ही फायनल मॅच स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषकाकडे आता ते वाटचाल करतायत. पुन्हा लेग ब्रेक, परंतु यावेळेला आक्रमण आणि पहिला अटॅकिंग स्ट्रोक जगदीश नाईकच्या बॅटमधून येतोय. दमदार सिक्सर. मोठा फटका या ठिकाणी बघायला मिळाला. अशाच फटक्यांची गरज आहे. पुन्हा मोठा प्रहार केला, परंतु इथे बॅटच्या टो एंडला लागतोय बॉल. हवेमध्ये चेंडू बराच काळ होता आणि स्कोर आता एका धावेनेच पुढे जाणार आहे. स्कोर कार्डवरती 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. अगदी आता स्पीड अप केलं जात आहे. गोलंदाजांच्या वतीने देखील फास्टेस्ट ओव्हर्स आता कंप्लीट करतायत. पुढे येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला पुन्हा एकच जाव. वन साईड मॅच. मुकादम आपण पूर्ण दिवसभर खूप चांगला क्रिकेट एन्जॉय केला, परंतु फायनल मॅचमध्ये ती चुरस बघायला मिळाली नाही, ज्यासाठी फायनल मॅचला एवढी गर्दी येथे जमा झाली होती. ऑनलाईन व्ह्यूवर्स देखील प्रचंड प्रमाणात आपल्यासोबत जोडले होते, परंतु तेही आता नाखुश असतील ज्या प्रकारे हा फायनलचा सामना एकतर्फी तुम्हाला बघायला मिळाला. वन साईड मॅच. वन साईड मॅचचा वन साईड हिरो जितू गवळी फायनल मॅचमध्ये त्यानं कमाल केली आहे. 45 धावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाल्या. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे. हळूहळू आता तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात केलेली आहे आणि धावफलकावरती तुम्ही पाहता 17 वर. पर ओव्हर जवळपास 20 ते 21 धावा जोडायच्या होत्या आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. अजूनही एका ओव्हरची सरासरी देखील गाठा आलेली नाहीये. जगदीश नाईक समोर. यावेळेला हा बॉल तुम्हाला बघायला मिळाला. खरं तर टॉस लागला होता टीम जोशी 11 बादवड एच्या बाजूने, परंतु फिल्डिंग करण्याचा निर्णय जो स्वीकारला तो निर्णय कुठेतरी योग्य होता का? आता तर अयोग्यच म्हणता येईल. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्यात आल्या. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट, कारण इथून आता आज सर्वच्या सर्व सिक्सर आले तरी मॅच जिंकू शकत नाहीयेत. 19 धावा. जगदीश थोडाफार का होईना इथे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करेल. स्विंग केला ऑन साइडला आणि थेट बॉलला फेकून दिला मिड विकेटच्या पलीकडे. षटकार. ऑर्गनायझिंग कमिटीचं मात्र भरपूर नुकसान झालं असेल या मॅचमध्ये. एवढे प्रचंड प्रमाणात बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेले. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चांगला बॉल. षटकारानंतर पुन्हा पलटवार चंदन करतोय. मॅचमध्ये आता काही शिल्लक राहिलेला नाहीये. पूर्णपणे वन साइड मॅच तुम्ही पाहतायत. पुन्हा एकदा समोर लॉफ करण्यात आलाय. लॉंग ऑनला दीपक. डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन.
फायनल मॅच एकतर्फी चौथ्या ट्रॉफीकडे वाटचाल स्वयंभू पायगावची. आणि असं वाटतं की या वर्षामध्ये ते नंबर 1च राहतील, कारण आता जवळजवळ चौथ्या ट्रॉफीकडे त्यांची वाटचाल पाहायला मिळाली आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना अंतर्गत ही स्पर्धा तुम्ही पाहतात. मेहुल स्पोर्ट्स अँड वराल देवी स्पोर्ट्स प्रेझेंट यावेळेला लाऊड अपील फिंगर अप बॅटर गॉन. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय विकेट मिळाली लेग बिफोर द विकेटच्या साहाय्यानं खेळाडू बाद झाला आणि आणखी एक मोठा धक्का लागला बॅटिंग करताना टीम जोशी 11 भादवड ए ला. पूर्णपणे आता प्रेक्षक क्राऊड जो होता तो देखील आता घरच्या दिशेने निघालेला आहे, कारण मॅचचा रिझल्ट आलेला आहे. हा ट्रॅकर बॉल ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. नाना नवीन बॅटर. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली गोलंदाज दिगंबरला. सिद्धिविनायक अंजूरचा खेळ चांगला बघायला मिळाला. त्यानंतर चौथ्या मानकोली संघ होता आजच्या दिवसामध्ये. तो आज सर्व संघांवर मात करत असताना स्वयंभू पायगाव संघानं फायनलमध्ये प्रवेश केला आणि फायनल जिंकण्याच्या तयारीत. पुन्हा एकदा ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. हवे त्या बॉल विकेट मिळणार का? झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न बघायला मिळाला. वन साइड फायनल जिंकण्याच्या तयारीमध्ये स्वयंभू पायगाव. चौथ्या विजयाकडे वाटचाल. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. आज खूप एन्जॉय केला आणि मलाही खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला, त्याबद्दलही मोहनजी भोईर आपलं देखील मनापासून मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक विकी शेठ चौधरी आपलंही विशेष आभार. मेहुल स्पोर्ट्स अँड वराल देवी न्यू 40+ तडाली आपलंही विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. वॅकंड एरियामधून येथे देखील बॉलला पाठवण्याचा प्रयत्न होता. चला सरावाची तयारी सुरू आहे, वेळ मिळेल तुम्हाला, परंतु आणखी काही बॉल शिल्लक आहेत. ठाकरा चबाडाचे काही खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतोय थोडं वेट करा. शेवटचा एक बॉल आणि जवळजवळ आता स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2025 या स्पर्धेवरती नाव कोरण्याची तयारी. स्वयंभू पायगावची सिक्सर आल्या परंतु ही स्पर्धा जिंकलेली आहे स्वयंभू पायगाव टीमनं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वेल प्लेड बॉयज, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अखेर स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2025-2025च्या ह्या स्पर्धेवर नाव कोरलेलं आहे स्वयंभू पायगावनं. कम ऑन डीजे. स्टंप ठेवायचे. उद्यापासून आपली स्पर्धा इथे सुरू होते.